ते त्यांची अर्जंट मीटिंग लागली रामाला, त्यांचा निरोप आला. मीटिंग संपली की येतो म्हणे तुम्ही. शिवाजी नगर आपल्या नाही, आपण विश्वनाथ स्वामी काकांना केला होता ना, ते सोबतच आहेत. सावे साहेबांना घेऊन येतो. 12व्या निमित्त रेडिओ संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी, रेडिओ संगीत प्रेमी आणि अँटिक लवर रसिक श्रोत्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील संगीत प्रेमी आणि ज्यांनी हे अँटिक कलेक्शनचा संग्रह केलेला आहे ते श्री संजय पवार छत्रपती संभाजीनगरकरांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय लखनसिंग चव्हाण साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय गंगाधर राठोड साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत. ते निवृत्त संचालक माननीय डॉक्टर सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोनवणे मामा यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. आमचे मार्गदर्शक साहेबराव सोनी, डॉक्टर साहेबराव सोनवणे, आकाशवाणी. तसेच शिक्षणाची विनंती पवार आमचे गुरु, आदरणीय गुरु. पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक नाही मागे ते नंतर घेतात ते. युनेस्कोने 2011 पासून विश्व रेडिओ दिवस साजरा करण्याचं ठरवलं. 1989 पासून हा माझा कलेक्शनचा सुरुवात झाला, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला मी वेळ मिळाला तर त्याला एक म्युझियममध्ये रूपांतर केलं. आणि ती फरक तर फार आहे. त्याला ॲनालॉग आणि डिजिटल म्हणतो आजची युग, पण जो जुना ॲनालॉगचा काळ आहे, जुना जो ट्यूबचा रेडिओ आहे, ती ऐकण्याची जी मजा आहे ती आजच्या मोबाईल किंवा डिजिटल रेडिओमध्ये नाही आहे. आणि रेडिओ ऐकलं पाहिजे आणि जुने रेडिओ असतील त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आणि तुमच्याकडून मेंटेनन्स होत नसेल तर मला भेट दिली तर मी त्याला मेंटेन करून जनतेसाठी प्रदर्शनात ठेवू शकतो. ठीक आहे, धन्यवाद सर. नाव का सर? माझं नाव संजय किशनराव पवार आहे. मी अमर हाऊसिंग सोसायटी सिडको येणार छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. माझा मोबाईल नंबर आहे 9421676744. हे बघू शकता 1961चं फिलिप्स कंपनीचा हा रेडिओ आहे. त्यावेळेस फिलिप्स हे 1959चा आहे. हा 1959 बघू शकता. हा स्मॉलेस्ट ट्यूब रेडिओ आहे. 1960चा नॅशनल इको मॉडेल. भरातले आमचे संजीव भाऊ एक प्रसिद्ध रेडिओ स्टार आहेत. यांच्यासाठी संजीव भाऊला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अप्रतिम असं कलेक्शन आहे. आणि पूर्वीच्या काळी हे पूर्ण रेडिओ हे ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण गाव ऐकायचं. त्यानंतर बिनाका गीतमाला आल्यावर आजूबाजूचे 10 घरं एकत्र यायचे. हे सगळ्यांना गोळा करायचं हे एक साधन होतं. पण आज इतकं प्रगत झाल्यावर इंडिव्हिज्युअल एक हेडफोन कानात घेऊन ते फार सीमित झाले. हे जग इतकं सीमित झाले की स्वतःचं सिक्रेट त्या मोबाईलमध्ये रेडिओ आल्यामुळे त्याचे पासवर्ड लॉक करून ते स्वतःपुरतं मर्यादित झाले. सुभाषचंद्र बोसने रेडिओवरनं सगळ्या देशांना आव्हान केलं होतं. हे इतकं मोठं प्रसार माध्यम जुळणं आहे जे आज
लोप पावलंय, पण हे या संग्रहामुळे ते आज जिवंत झाल्या. जुन्या आठवणी, इतिहास जिवंत झाल्या. बिनाका गीतमालासाठी सगळे 2 तास अगोदर बसायचो, एकत्र वाट बघायचो. आमीन सायाने आता येतील आणि बिनाका गीतमाला चालू होईल. क्षण होतं. आज ते लोप पावलंय. ते तरी परत आलं सुद्धा पाहिजे. परंतु तुमच्या आठवणी ताज्या झाल्या. ताजा झालं. गिरीश भाऊ विजयकुमार काय नाव सर आपलं? पवार विजयकुमार. विश्वनाथ स्वामी यांचं स्वागत करताना बाबूराव राठोड साहेब MSCB यांचं स्वागत करताना संजय पवार अँटी